मराठी हिंदी लेफ्ट टू राईट, उर्दू राईट टू लेफ्ट आणि चायनीज वरून खालीच का लिहितात? हा काही कुठला डिझाईन पॅटर्न नाही, तर हा आपल्या पूर्वजांचा नाईलाज होता. ते कसं? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जुन्या काळी जेव्हा देवनागरी लिहिण्यास सुरुवात झाली तेव्हा काही पेन पेपर नव्हता. तेव्हा लोक ताडाच्या पानांवरती बोरू आणि शाईने लिहायचे आणि मोस्ट ऑफ द लोक राईट हँडेड असायचे. त्यामुळे जर राईट टू लेफ्ट लिहिलं तर हाताने ओली शाई पुसली जायची आणि म्हणूनच हात नेहमी फ्रेश साइडकडे सरकावा यासाठी लेफ्ट टू राईट लिहिण्याची पद्धत रूढ झाली. पण उर्दू ही अरबस्थानातून आलेली भाषा आहे. अरबस्थानामध्ये दगड आणि माती मोठ्या प्रमाणात आहेत. तिकडचे लोक हातोडा आणि छन्नीने कोरून दगडांवर लिहायचे. आता जर लेफ्ट टू राईट कोरलं तर तुमचा हातच काय कोरलंय ते झाकून टाकतो आणि दिसत नाही. आणि त्यामुळे तिकडच्या लोकांनी राईट टू लेफ्ट लिहिण्याची पद्धत लिहिली. पण ही थेअरी अजून डिटेलेबल आहे. यावर हिस्टोरियन्स मध्ये एकमत नाही. आता चायनीज लोक जुन्या काळी बांबूच्या स्ट्रिप्स वरती लिहायचे आणि एका बांबूच्या स्ट्रिप वरती एक अक्षर लिहिण्या इतकी जागा होती. मग ऑप्शन काय उरला? वरून खाली लिहत यायचे आणि स्ट्रिप्स एकमेकांना बांधायचे. म्हणजे आपल्या भाषेची डायरेक्शन ठरली ती आपण वापरलेल्या मटेरियलमुळे आणि बाजूच्या एन्व्हायरमेंटमुळे, तर कोणाच्या आर्टिस्टिक मूडमुळे नाही. आणि मला कमेंट मध्ये सांगा, यातल्या कोणत्या लँग्वेजचं फॅक्ट डोकं गरगरवणारं वाटलं?